टाइम इज ब्रेन. प्रत्येक क्षणाला जेव्हा स्ट्रोक होतो, ईच सेकंड अ पीनट साइज ब्रेन गेट्स डॅमेज. सो तुम्ही जितका डिले करणार तितका ब्रेनचा डॅमेज वाढतो आणि रिकव्हरीचे चान्सेस तितकेच कमी होतात. नमस्कार, मी डॉक्टर अमित बेडवे, ऑर्थोपेडिक सर्जन. डॉक्टर झाडे यांच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या मागच्या भागामध्ये डॉक्टर गौरवी झाडे या ज्या इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट आहेत, त्यांच्याशी आपण प्रोस्टेट या विषयावरती चर्चा केली होती आणि त्यानंतर आपल्या बऱ्याच जणांचे त्यावरती अभिप्राय प्रश्न आले. आणखी एक फार महत्त्वाच्या विषयावर आज आपण बोलणार आहोत. स्ट्रोक असं ज्याला आपण म्हणतो. स्ट्रोक म्हणजे शक्यतो आपल्याला पक्षाघाताचा आजार किंवा अगदी साध्या भाषेत लोक त्याला अंगावरनं वारं जाणे असा शब्द वापरतात. तर आज त्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. जसं जसं आपलं जीवनमान बदलत आहे तसं तसं आपल्या कित्येक आजारांवर उपचार जितके जितके चांगले आहेत तितकेच ते आजार कमी वयामध्ये होण्याची शक्यता आणि चान्सेस खूप जास्त प्रमाणात वाढत चाललेत. आपल्या या चॅनलद्वारे मुख्य आपला हेतूच असा आहे की हा अवेअरनेस लोकांमध्ये निर्माण करणे आणि जास्तीत जास्त चांगली जीवनशैली आपली कशी ठेवून ह्या आजारांपासून आपल्याला एक मुक्तता म्हणता येईल अशी मिळवता येईल का, अशा संदर्भात आपली चर्चा आजची असेल. आणि हा स्ट्रोक आल्यानंतर त्याच्यात किती महत्त्वाचा असतो, जो पहिला काही पिरियड असतो 4 तास 5 तास जो असतो, तो का महत्त्वाचा असतो आणि त्या वेळेत हॉस्पिटलमध्ये पोहोचणं हे का गरजेचं असतं, हे आपण ह्या सर्व आजच्या प्रश्नांमधनं आपल्याला ह्याची उत्तरं मिळतील. यानंतर आपल्या काही शंका किंवा याविषयी काही प्रश्न असतील तर आमच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आम्ही त्याच्या पुढच्या एपिसोडमध्ये त्या प्रश्नांवरती नक्कीच चर्चा करून आपल्या शंकांची उत्तर देण्याचा प्रयत्न करू. तर हॅलो मॅडम, हॅलो पुन्हा सर. एकदा आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. नमस्कार. तर स्ट्रोक हा शब्द मेन सगळ्यात की ह्याच्यामध्ये काय होतं असं बऱ्याच जणांना एक उत्सुकता असते. स्ट्रोक हार्ट अटॅक सगळ्यांना कळते. हार्ट अटॅक म्हणजे साधारण एक लहान मुलांपासून मोठ्या वयाच्या लोकांना सगळ्यांना कळते. पण ब्रेन अटॅक हे तितकंच गंभीर आजार आहे आणि त्याच्यामुळे पण जे जीवाचा धोका आहे तितकाच आहे. जर आपण असा विचार केला तर हार्ट अटॅक नंतर सगळ्यात जे मेजर किलर आहे ऑल ओव्हर वर्ल्ड, तर दॅट इज स्ट्रोक. अच्छा. सो स्ट्रोक म्हणजे एक प्रकारचा ब्रेन अटॅक आहे हा. जेव्हा मेंदूला रक्त पुरवठा थांबून जातो, हा. तेव्हा हा साधारण स्ट्रोक असतो. अच्छा. सो स्ट्रोक म्हणजे मेंदूचा अटॅक. साधा एकदम भाषेत. नॉर्मल भाषेत अच्छा. विचार केला तर. आणि जनरली बऱ्याचदा काही आजार जे असायचे पूर्वी की हे एक वयाच्या 60 नंतर 70 नंतर जे आपण शक्यतो ओल्ड एज म्हणतो, तर तसं आता राहिलंय का सध्या काही? आता असा विचार केला जेव्हा आम्ही शिकत होतो, तेव्हा हा. आम्ही स्ट्रोकचे पेशंट सगळे 60 नंतर बघायचो. ते सगळे एल्डरली पेशंट असायचे. पण आजच्या तारखेला ॲज अर्ली ॲज 15 आणि 18 वर्षाच्या मुलांना पण स्ट्रोक होत आहे. आम्ही हे हॉस्पिटलमध्ये केसेस बघत आहे आणि हे खरंच चिंताजनक गोष्ट आहे. कारण की इतक्या यंग वयात स्ट्रोक होणं हे खूपच म्हणजे कारण की एकदा स्ट्रोक झाला, पॅरालिसिस झाला, तर त्याच्यात रिकव्हरी पण तितकीच डिफिकल्ट आहे. योग्य वेळी योग्य ट्रीटमेंट भेटणं पण तितकंच महत्त्वाचं असतो. सो स्ट्रोकचा हळू असा विचार केला तर वय कमी होत चाललेलं आहे. आणि त्याची कारणं तर बऱ्याचदा लोकांना माहिती असतात, पण सगळ्यात एक मेन गोष्ट अशी घडते की हे सुरुवात झाली काहीतरी आपल्याला त्याचे सिम्प्टम दिसतात, काहीतरी लक्षणं येत आहेत. अशा काय गोष्टी आपल्याला त्याच्या आधी एक 8 दिवस 4 दिवस किंवा त्या आधी थोड्या वेळ? सो स्ट्रोकचा अवेअरनेस खूप जास्त महत्वाचा आहे. कारण की जर स्ट्रोक झाला आणि त्याला योग्य वेळी आयडेंटिफाय करून योग्य वेळ ट्रीटमेंट करता नाही आला, तर डॅमेज खूप मोठा होऊ शकतो आणि जीवाचा पण धोका होऊ शकतो. सो स्ट्रोकसाठी आपण एक साधारण एक शब्द लक्षात ठेवतो, फास्ट. ओके. फास्ट म्हणजे एफ. एफ इज फेशियल वीकनेस, म्हणजे एक साइडला तोंड वाकडं होणं हा. किंवा एक तोंड वाकडं होणं. मग ए. ए इज आर्म वीकनेस. ओके. एस इज स्पीच डिफिकल्टी, म्हणजे एकदम बघता पेशंटला काही बोलता येत नाही. अँड टी इज टाइम टू ऍक्ट. सो हे साधारणतः सगळ्यांनी लक्षात ठेवलेलं खूप महत्वाचं आहे की फास्ट काय असतो. आणि तेच नेहमी एक असं असतं की गोल्डन पिरियड आपण जो म्हणतो, ही लक्षणं दिसायला लागल्यानंतर किती तास पहिले महत्वाचे असतात?
सो जे खूप इम्पॉर्टंट एक म्हण आहे, टाइम इज ब्रेन. सो दॅट इज वेअर स्ट्रोकमध्ये ते खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की प्रत्येक क्षणाला जेव्हा स्ट्रोक होतो, ईच सेकंड अ पीनट साइज ब्रेन गेट्स डॅमेज. सो ओके. तुम्ही जितकं डिले करणार, अच्छा. तितका ब्रेनचा डॅमेज वाढतो आणि रिकव्हरीचे चान्सेस तितकेच कमी होतात. सो जितकं फास्ट, असं आपल्याला नाही सांगता येत 4 तासाच्या आतमध्ये या. हां. इट्स नॉट लाइक दॅट. अर्लिएस्ट इज द बेटर. ओके. काही लोकं पेरिफेरीला राहतात, त्यांना हं. ते ट्रीटमेंट एक्सेसिबल नाहीये किंवा वेळेवर पोहोचता येत नाही. हं. स्टिल आपल्याला जितक्या लवकर पोहोचता आला, काही-काही पेशंट दुरून येतात, हं. त्यांना 6-6, 8-8 तास लागतात. अशा वेळेला पण आपण ट्रीटमेंट ऑफर करू शकतो. ओके. पण अर्लियर द बेटर. बेटर. 4 तासात करायचं याचा अर्थ हे नाही, की अगोदरचे 3 हां, हां. तास घरी बसायचा, वाट बघायची, हां. मग 4थ्या तासी हां, हां, हां. हॉस्पिटलला जायचं. ओके. आणि आता आपण इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी या संदर्भात ही चर्चा आहे मेनली. तर आता अशा स्ट्रोकच्या पेशंटमध्ये तुमच्या ह्या ब्रँडचा एक्झॅक्टली कसा रोल असतो? सो बेसिकली जेव्हा स्ट्रोक असतो, तेव्हा मेंदूच्या रक्तवाहिनीमध्ये रक्ताची गुठळी अ, जाऊन अडकते. तर याच्यात 2 गोष्टी असतात. एक असते क्लॉट बस्टर इंजेक्शन. हं. जेव्हा गुठळी छोट्या रक्तवाहिनीमध्ये होते किंवा मेजर स्ट्रोक नसतो, तर मोस्ट ऑफ द टाईम हे रक्तपातळच्या इंजेक्शन किंवा क्लॉट ब्लस्टर इंजेक्शननी ते डिझॉल्व्ह होऊन जातो. मेंदूचा ब्लड सप्लाय लगेच सुरू होऊन जातो आणि ते डेफिसिट कमी होतो. पण जेव्हा गुठळी किंवा रक्तवाहिनी मोठी असते, तेव्हा ते क्लॉट बस्टर इंजेक्शननी सहजासहज विरघळत नाही. अच्छा. तर अशा वेळेला आपण एक छोटीशी नळी मेंदूच्या रक्तवाहिनीमध्ये टाकतो आणि ते क्लॉट बाहेर काढायचा प्रयत्न करतो. हे एक सर्जिकल प्रोसिजर आहे. मिनिमली इन्व्हेसिव्ह एक छोट्याशा सुईद्वारा होतो. पण याचे रिझल्ट्स जर योग्य वेळेवर पेशंट आला तर फारच छान असतो. अच्छा. पेशंटची रिकव्हरी फास्ट होते आणि मेजर डॅमेज कमीत कमी होतो. अच्छा. आणि बरेचदा थ्रोम्बेक्टॉमी असा शब्द वापरला जातो. तर एक जणांचा प्रश्न होता, की हे नक्की काय असतं थ्रोम्बेक्टॉमी? सो थ्रॉम्बेक्टॉमी, थ्रॉम्बस म्हणजे रक्ताची गाठ. गाठ. सो थ्रॉम्बेक्टॉमी हां, म्हणजे ती गाठ काढणे. हां. सो जेव्हा हे रक्तवाहिनीमध्ये गाठ मोठी असते, तेव्हा आपण त्याला थ्रॉम्बेक्टॉमी म्हणजे अच्छा. क्लॉट बाहेर काढतो. सो अच्छा. थ्रॉम्बेक्टॉमी कुठल्याही ब्लड व्हेसलची हो. असू शकते. फॉर एक्झाम्पल लंगमध्ये हं. ब्लड व्हेसल असतात, पायाच्या ब्लड व्हेसल असतात. तर तसंच मेंदूमध्ये जेव्हा आपण क्लॉट असतं आणि ओके. त्याला काढतो, तर त्याला स्ट्रोक थ्रॉम्बेक्टॉमी म्हणतो. अच्छा. आणि बऱ्याचदा नंतर जो एक मसल वीकनेस किंवा पॉवर लॉस होतो, तर तो बऱ्याचदा रिकव्हरी त्याची कशी राहते ह्याच्यानंतर? हे सगळं डिपेंड करतं, की पेशंटचा ब्लड सप्लाय किती वेळात सुरू झाला. बरं. जर स्ट्रोक झाल्यानंतर पेशंट खूप लेट हॉस्पिटलमध्ये पोहोचलं, हां. ऑलरेडी डॅमेज झालेलं आहे, तर अशा केसेसमध्ये रिकव्हरी फास्ट होत नाही. ओके. जे डॅमेज झालेला ब्रेन आहे त्याला परत आपल्याला ओपन जरी केला, ब्लड सप्लाय ओपन जरी केला, तरी तो रिकव्हर होत नाही. यंग पेशंटमध्ये खूप वेळा फिजिओथेरपी आणि हां. रिहॅबिलिटेशननी काही प्रमाणात पॉवर येऊ शकतो, ओके. बट अल्टिमेटली या सगळ्या गोष्टींमध्ये हां. वेळ जातो. राइट. सो अर्लियर द बेटर. जे डॅमेज झालंय ते इतक्या लवकर रिकव्हर होत नाही. अच्छा. आणि हे थ्रोम्बेक्टॉमी एखाद्याची करता येणं पॉसिबल आहे का नाही? हा डिसिजन कशाच्या बेसिसवर घेतला जातो? ह्या गोष्टी समजण्यासाठी आपण एक सिनारिओ बघू, की हं. हाऊ अ स्ट्रोक टीम वर्क्स. हे जेव्हा एक स्ट्रोक पेशंट येतो, तर हे एकटा माझा किंवा म्हणजे या स्ट्रोक ट्रीटमेंटमध्ये हॉस्पिटलमधल्या ॲम्ब्युलन्स ड्रायव्हरपासून सीटी टेक्निशियन, न्यूरोलॉजिस्ट, इंटरव्हेन्शन रेडिओलॉजिस्ट हे सगळ्यांचं एक टीम वर्क असतो. फॉर एक्झाम्पल जसं आमच्या हॉस्पिटलमध्ये आम्हाला माहिती पडलं, की स्ट्रोक पेशंट येत आहे. कारण की मोस्ट ऑफ द टाईम कुठून हिस्ट्री घेऊन कळून हं. जाते, की ते पेशंट स्ट्रोक आहे किंवा अपघात विभागात तो हां. स्ट्रोकचा पेशंट आला. तर इमिडिएटली स्ट्रोक कोड ॲक्टिव्हेट केला जातो. अच्छा. तर हॉस्पिटलमध्ये असणारे जितके स्ट्रोक रिलेटेड जे डॉक्टर्स आहे, नर्सिंग स्टाफ आहे, टेक्निशियन आहे, ते सगळे ॲक्टिव्हेट होतात. सो राइट फ्रॉम मामा हू हं. विल टेक द पेशंट डायरेक्टली टू द सीटी स्कॅन. राइट. इमिडिएटली सीटी स्कॅन किंवा एम-आर-आय केला जातो. त्याच्यात आपल्याला स्ट्रोकचं डायग्नोसिस कन्फर्म हं. होतो. मग न्यूरोलॉजिस्टची टीम असते. त्यांचं डिसिजन खूप इम्पोर्टंट असतो याच्यात, हं. की छोटी रक्तवाहिनीचा क्लॉट आहे की मोठा.
त्या हिशोबाने तेव्हाच्या तेव्हा बिथून सेकंड स्ट्रोक जे क्लॉट बस्टर इंजेक्शन ओके. दिला जातो आणि जर तो क्लॉट मोठा असतो तर इमिजिएटली आपण त्याला कॅथ लॅब म्हणजे जिथे एन्जिओग्राफी करतो तिथे घेण्यात येते आणि लगेच पेशंटचं जे मेंदूमध्ये अडकलेलं क्लॉट आहे ते अच्छा. काढलं जाते. सो हे सगळे पूर्ण टीम 8-10 लोकांची टीम इन्व्हॉल्व्ड अच्छा. असते इमिजिएटली आणि याच्यात वेळ आपल्याला कुठल्याही लेव्हलला वेस्ट करता येत नाही. ओके. तर पूर्ण टीम वाईज एव्हरीवन मूव्हज अराउंड अँड मेक शुअर दॅट कुठल्याही लेव्हलला ट्रीटमेंट नाही थांबवता येणार. राईट. सो राइट फ्रॉम सीटी स्कॅन टू क्लिनिकल डायग्नोसिस हं. टू क्लॉट ब्लस्टर इंजेक्शन टू थ्रॉम्बेक्टॉमी हे सगळ्या अच्छा. गोष्टी एकमेकांशी इंटरलिंक्ड असतात. ओके. आणि आता आपण मगाशी जे बोललो, की तरुण वयामध्ये होतात लोकांना, तर असं काय आहे का कारण, की कशी लाईफस्टाईल साधारण ठेवली तर कदाचित हे चान्सेस आपले कमी होतील अशा आजारांचे? सो आजच्या तारखेला जर आपण विचार केला तर मॅक्झिमम आजारांचा रूट कॉज मॉडर्न लाईफस्टाईल. ओके. सो मॉडर्न लाईफस्टाईलमध्ये स्मोकिंग आला, फॅटी फूड आला, सिडेंटरी लाईफस्टाईल, ओबेसिटी हे सगळे स्ट्रोकचे रिस्क फॅक्टर आहेत. ओके. ॲट द सेम टाईम लॅक ऑफ स्लीप, स्ट्रेस. सो ह्या सगळ्या गोष्टी आर दी गिफ्ट ऑफ मॉडर्न लाईफस्टाईल टू अच्छा. अस अँड दॅट इज द रिझन आपल्याला हे सगळे जे बिमारी आजार आपण अगोदरच्या काळात एल्डरलीमध्ये बघायचो. हं. वी आर सीइंग मोर अँड मोर इंटू दी यंग. यंग पीपल. ओके. आणि आता सर्वात शेवटी टेक अवे मेसेज म्हणून एक स्ट्रोकचा पेशंट म्हणण्यापेक्षा एक फॅमिलीलाच तुम्ही काय सांगताल मेसेज? सो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे स्ट्रोक अवेअरनेस. कारण की स्ट्रोक कोणालाही कधीही होऊ शकतो. तुमच्या आजूबाजूला तुम्ही ऑफिसमध्ये असताना, तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये असताना इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू आयडेंटिफाय. कारण की जोपर्यंत जनरल पब्लिकमध्ये स्ट्रोकचा अवेअरनेस नाही होणार. फॉर एक्झाम्पल हार्ट अटॅक सगळ्यांना कळतो, छाती दुखायला लागली पेशंट एकदम कोलॅप्स होतो. पण स्ट्रोक बद्दल खूप अवेअरनेसचं कमी आहे. कारण की स्ट्रोक झाला आहे आणि तुम्ही जर नॉर्मल हॉस्पिटलला गेले आणि तिथे जर तुम्हाला योग्य वेळेला ट्रीटमेंट नाही हं. भेटला, तर तो प्रत्येक क्षणाला डॅमेज वाढत जातो. सो जर तुम्हाला थोडीशी जरी अवेअरनेस असली, तर यू शुड टेक द पेशंट टू युअर निअरेस्ट स्ट्रोक रेडी हॉस्पिटल. व्हाय स्ट्रोक रेडी आहे म्हणजे जे वारंवार मी हं. एम्फसाइज करत आहे स्ट्रोक रेडी. कारण की स्ट्रोक रेडी हॉस्पिटल हे एक टर्शरी केअर सेंटर असतो. प्रत्येक सेंटरला थ्रॉम्बेक्टॉमी किंवा इमिजिएट आयव्ही थ्रॉम्बोलायसिसची ट्रीटमेंट अवेलेबल नसते. मग एक हॉस्पिटलमध्ये गेलं, मग तिथून दुसरे त्याच्यात वेळ जातो आणि जितका वेळ जाणार तितका ब्रेनमध्ये असलेला डॅमेज वाढणार. सो स्ट्रोक रेडी हॉस्पिटल जे जवळचं आहे तिथे जाणं खूप महत्वाचं आहे योग्य वेळी. ज्याच्यात आपण जे मेंदूमध्ये होणारा डॅमेज कमी करू शकतो आणि पेशंटची रिकव्हरी तितकीच फास्ट होते. कारण की एक पॅरालाइज्ड पेशंट जर घरी असला, तर त्यामुळे जे सगळे लॉजिस्टिक इन्व्हॉल्व्ड असतो, त्यांना रिहॅबिलिटेशन आणि त्याच्यात पण कॉस्ट जातो. राईट. सो राइट टाईम जर त्या पेशंटला ट्रीटमेंट भेटला, तर तो डिपेंडंट राहणार नाही, राइट? आणि त्यामुळे गोष्टी खूप बदलतात. सो निअरेस्ट स्ट्रोक रेडी हॉस्पिटलला पोहोचणं खूप महत्वाचं आहे. फार महत्त्वाची माहिती आपल्या एवढ्या कमी वेळाच्या ह्याच्यामध्ये मिळाली आणि नक्कीच यातनं लोकांमध्ये बराच अवेअरनेस होईल. तर आजच्या एपिसोडमधनं स्ट्रोक ह्या विषयावरती आपण बरीच चर्चा केली. फास्ट हा शब्द मला वाटतं सगळ्यांनी लक्षात ठेवावा. मी कदाचित फास्ट फूडपासून थोडं लांब जावं आणि फास्ट ॲक्शन घेऊन अशा वेळेला हॉस्पिटलला वेळेत पोहोचणं हे किती महत्त्वाचं आहे. एक एक मिनिट, एक एक सेकंद आपलं पुढचं आयुष्य कसं त्याच्यामुळे बदलू शकतं हा डिसिजन घेण्याची वेळ असते. तर आजच्या एपिसोडमधनं आपल्याला काही शंका किंवा प्रश्न असतील तर आम्हाला नक्की कळवा आणि पुन्हा एकदा भेटूया पुढच्या एका एपिसोडमध्ये. थँक्यू. थँक यू सर.